चल पोरा, आपण बी निघूया. भीम, जायच तर मला बी आहे, पर माझ्या जाण्याने नुकसानच होईल, कारण ते लोक अजून माझ्यावर चिडतात. मी समजू शकतो मालू. आणि खूप चांगलं वाटतंय तुला असं बघून, आणि हे जाणून की तू अजूनही आपल्या लोकांबद्दल विचार करतो. चला बाबा, चला काका. दीपक, तू इथंच घरला थांब आणि आईची काळजी घे. ते लोक जोको काकासने नाही सोडणार. असंच करतात ते लोक. सभेच्या नावाखाली मला बी शिक्षा दिली आहे. चांगलंच होईल की जोखू भाऊंना त्या लोकांनी नाही सोडलं तर. मी उच्च जातीच्या लोकांचा प्रमुख आहे. पूर्ण मुंबईमध्ये उच्च जातीच्या लोकांची सुख दुःख जाणून घेतो आणि न्याय करतो. तुम्हा छोट्या जातीच्या लोकांची आमच्याकडे तक्रार आली आहे, म्हणून ही सभा भरली आहे. निर्णय होणार. तू सांग, तू ही चोरी केली आहेस की नाही? मला हे दोघं बोललं की चोरी करून पैसे घेऊन ये आणि मग नंतर मला प्यायला दारू देतील म्हणून. सगळ्यात आधी हे समजणं गरजेचं आहे की आमच्या जोखू काकांना दारूची सवय कशी लागली आणि यांची ही अवस्था कशी झाली की ते दारूसाठी चोरी करायला देखील तयार झाले. भीमराव, आम्हाला तुझ्या वायफळ बोलण्यात काहीही घेणं देणं नाहीये. सरळ सोपा प्रश्न आहे की जोखीने चोरी केली की नाही. पण कोणत्या परिस्थितीमध्ये चोरी झाली आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जोखूचा स्वभाव चोरी करणारा मधला नाहीये. आम्हा समद्यांना ठाव आहे. आम्ही समदे याचा पुरावा आहोत. हो हो हो, मुखियाजी, सोडा माझ्या नवऱ्याला. हे मेघनाथजी आणि त्यांच्या मुलांनी मिळून फसवलं आहे माझ्या नवऱ्याला. तुमचे पैसे मी आता परत मिळाले आहेत. माफ करा माझ्या नवऱ्याला. नाही नाही मुखियाजी, जोखू चोर हाय. आणि यानं आधी बी चोरी केली होती. होय मुखियाजी, जनार्दन अगदी बरोबर बोलतोय. मनोहरी, काय बोलतोयस तू? असं नका बोलू. बाजूनी नसल बोलता येत तर विरोधात बी नका बोलू. एवढं तर नका पडू. अरे अरे खोटं कशामुळे बोलताय? मी काय केलं चोरलं तुमचं? हा सांगा. अरे का खोटं बोलताय तुम्ही? सरपंचजी, प्रत्येक चोर असंच बोलतो की मी चोरी नाही केली आहे, मी काहीच नाही केलं. आणि तसं पण इथे तर काही बघायला आणि विचार करायला शिल्लकच नाहीये. बघा, हे
हे सगळे जोखूच्या चाळीतले लोक आहेत, त्याच्या सोबत राहतात, त्याचे सगळे आपले आहेत. हे सगळे म्हणतायत की जोखू चोर आहे. तर मग विषय संपला. आता तर फक्त तुम्ही तुमचा निर्णय ऐकावा. हे सगळे यासाठी असं म्हणतात कारण हे शिशुपालजींच्या इथे दारूच्या दुकानात काम करतात, म्हणून आपली नोकरी वाचवण्यासाठी आपल्या मालकाच्या बाजूने नाईलाजाने बोलतायत हे लोक. तसं तर आम्ही सुद्धा बोलू शकतो की पूर्ण जातीचा ठेका घेऊन फिरत आहेस, तर जोखूला वाचवणं तुझा देखील नाईलाज आहे. अरे नाईलाजा सोबत काय घेणं देणं. सरपंच साहेब, तुम्ही न्याय करा. नाही मानत आम्ही या सभेला. जिथे न्याय करणारच म्हणतोय की मी फक्त उच्च जातीच्या लोकांचं सुख दुःख ऐकून घेईन. तर मग आमच्या बाजूने कोण विचार करणार? जर विचारच नाही करणार तर आम्हाला न्याय कसा मिळेल? म्हणून कोर्टात चला, तिथं ठरवलं जाईल की जोखूला काय शिक्षा होईल. रामजी, नाही मानत या सभेला, त्या सभेला जी आमच्या समाजाची न्याय प्रणालीची पद्धत आहे. नाही मानत ना तर नको माणूस, परंतु याचा अपमान नाही करू शकत तो. सरपंचजी, तुम्हाला जोखूला जी शिक्षा द्यायची आहे ती द्यावी. यांना न्यायासाठी ज्या कोर्टात जायचं असेल तिथं जावं. जेव्हा याच्याच चाळीतली लोक म्हणत आहेत की हा चोर ठरला आहे, तर शिल्लकच काय राहिलंय? जोखूला शिक्षा मिळेल. आणि ही सभा असा निर्णय घेते की जोखूला त्याच्या चाळीतून 4 दिवसांकरता काढून टाकलं जात आहे. आणि या 4 दिवसांपर्यंत याच्या जातीचा कोणताही व्यक्ती याला खाणं पिणं देणार नाही. आणि जर याला भूक लागली तर हा उच्च जातीच्या लोकांकडे जाऊन भीक मागेल. आणि ज्यांचे याने पैसे चोरले आहेत त्यांच्या जातीतल्या लोकांसमोर जाऊन भीक मागेल. त्यामुळे याला याच्या लायकीची जाणीव होईल. आता उच्च जातीच्या लोकांवर अवलंबून आहे की ते जोखूला उपाशी ठेवतील की त्याला काही खायला देतील. आणि जो कोणी या पंचायतचा निर्णय मान्य करणार नाही त्याला 4 दिवसांसाठीच नाही तर कायमचं समाजाच्या बाहेर देखील केलं जाईल. संत संत जाके संग 10-20 है ताको नाम महंत. चला पंच. सरपंचजी, माझं म्हणणं ऐका. तुम्ही चुकीचा निर्णय केलाय. माझं म्हणणं ऐका. जोखू काका 4 दिवस कसे काय भटकत राहतील? हा तर अन्याय आहे त्यांच्यासोबत. तुम्ही लोक काहीतरी सांगा यांना. हे चुकीचा न्याय करून जात आहे. थांबा. मी जोखू काकांसोबत अन्याय नाही होऊ देणार.
ऐक इथे जसा भीम परत येईल ना त्याला इथेच मारून टाका, समजले? सांगून टाकू की आमच्या सामाजिक निर्णयाचा विरोध करत होता, कसं सहन करू शकतो, समजले? तयार राहा. बाबा तुम्ही बरोबर बोलत होतात. आपण ह्या लोकांच्या सभेचे निर्णय नाही ऐकले पाहिजेत. आपण कोर्टात गेलं पाहिजे, नाहीतर हे जोखू काकांसोबत काही करू शकतात. चला कोर्टात जाऊया आणि जोखू काकांना सोबत घेऊन जाऊया. जोखू काका, भीम आताच्या आता इथून चल. काय? बाबा असं का बोलताय तुम्ही? आता आपण इथे जोखू काकांसोबत असलं पाहिजे ना. बोललो ना चल. बाबा आपल्याला नाही थांबायचं. असं काय करताय तुम्ही? बाबा भीमला केचप घेऊन गेलेत, याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे. इथे उभे राहून काय करत आहात? हा, निघा इथून. माहिती आहे ना तुम्हा सगळ्यांना, जर तुमच्यापैकी कोणीही जोखूला मदत केली तर त्याचे परिणाम काय होतील लक्षात येते ना? हा, चला चला निघा. आपल्या इथून जाणंच बरोबर असेल. फुलिया काकी चला इथून. नाही, तुम्ही समजे जा चाळीत परत. मी जोखूला सोडून कुठं बी नाही जाणार. चला यांना घेऊन जाऊया इथून. नका करू असं. चल निघूया. हा चला. चाळीत परत जाऊ आपण. चल निघूया. चल माझ्या जोखूला सोडून नाही जाणार. जोखूला सोडून नाही जाणार. नाही जोखूला सोडून नाही जाणार. जोखू. आणि तुम्ही सगळे कामावर जा. चला चला. वय मालक, वय मालक. जोखू, हे बघ, तुझ्या जातीतले तर सगळे लोक निघून गेले. आता काय करशील? जर आमच्या जवळ खाण्यापिण्याची भीक मागायला आलास तर चांगला नाही होणार, समजला? आणि मेघनाथजी, तुम्ही खालच्या जातीच्या लोकांकडून पहिला हप्ता घेतलात. जोखू जेवढा उपाशी तहानलेला तडफडेल तितकाच आम्हाला आनंद होईल. कारण नरोत्तम जोशी आणि प्रचंड देवसोबत यांनी जे केलं हा त्याचाच सूड आहे. आणि मेघनाथजी, आम्ही तुम्हाला आमचा नेता बनवून एकदम योग्य निर्णय घेतला आहे. बोला मेघनाथजींचा, 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 बोला मेघनाथजींचा. बा तुम्ही समजून घ्या ना माझं म्हणणं. आपण तिथे असलं पाहिजे जोखू काकांजवळ. तुम्ही घरी का घेऊन चाललात मला? बाबा
बाबा कसं समजावू मी तुम्हाला? बाबा बाबा सोडा माझा हात. तिथं तू जोखूजवळ गेला असतास तर त्या लोकांनी तुला मारलं असतं. ते समजे याच तयारीत होते की तू जोखूच्या जवळ जाशील आणि ते गर्दीमधून तुझ्यावर हमला करतील आणि तुला मारून टाकतील. अरे कारण काही का असू दे, पण निशाण्यावर नेहमी तूच असतोयस. ही गोष्ट तुझ्या लक्षामध्ये काही येत नाहीये. भीम, रामजी काका बरोबर बोलत आहेत. त्या लोकांनी तुझा बदला घ्यायचा आहे आणि त्यामुळे ते कुठल्या बी थराला जातील. ते कोणते बी मर्यादा ओलांडू देत, पण माझ्या नवऱ्याचं काय बी बिघडवू शकत नाहीत. समधी वाट लावून टाकली. जोखूला फसवलं त्यांनी. रामजी भाऊ, माझा नवरा तर फसला. आता मी काय करू? हे बघ प्रिया, धीर धर. समज नीट होणार आहे. त्या लोकांना बी हेच पाहिजे की आपण जोखूच्या निर्णयावर बेचैन व्हावं आणि याच बेचैनीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांना ते त्रास देऊ शकतील, दुःख देऊ शकतील. तेच तर फुलिया, जास्त काळजी नको करू. भीमाना माझ्या नवऱ्याने आश्वासन दिलं आहे ना, बिंदास्त राहा, समज नीट होईल. तुम्ही चला आज चला. भाजी झाली आहे, भाकर बनवून जेवण वाढते. इतकी मोठी समस्या आली आहे आणि तुला भाकरीची पडली आहे. माझ्यासाठी सगळ्यात मोठी समस्या तर हीच आहे की म्या बनवलेली भाकर माझा नवरा गरम गरम खातो का नाही. चला. रामजी भाऊ, तुम्ही जा, आज जाऊन जेवून घ्या. माझ्यामध्ये आता इतकी हिंमत नाहीये की जिजाबाई संगत वाद सहन करू शकेन. जा, मी बघीन माझं काय बी. जा आता तरी चला. आवाजीच्या नवऱ्याला शिक्षा दिली आहे, तिला स्वतःलाच वाटतं की आपण इथे नको थांबायला. चला. आता तुम्हा लोकांना जे समजतायत ते करा. आता माझा नवरा माझ्या सोबत आहे, मला कोणामुळं काही बी फरक पडत नाही. माझ्या जोखूला वाचवा. 4 दिवसाचा तो उपाशी तपाशी राहिला तर आजारी पडून जाईल तो. तुम्हीच काहीतरी करू शकता. मी हात जोडते. वाचवा जोखूला, वाचवा जोखूला. काकू, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी काही ना काही विचार करतो. फसवलं त्यांनी, माझ्या नवऱ्याला फसवलं. फौजदार साहेब, जोखू काकांसोबत चुकीचं झालंय. त्यांना शिक्षा सुनावली आहे. मेघनाथजींच्या म्हणण्यावरून उच्च जातीच्या काही लोकांनी सभा घेऊन निर्णय ऐकवला आणि तोही चुकीचा निर्णय. आता तुम्हीच सांगा, आमचे जोखू काका 4 दिवस कुठे भटकत राहतील? तुम्ही काहीतरी करा ना. अरे तू समजत नाहीस भीमराव, सामाजिक न्यायामध्ये आम्ही हस्तक्षेप नाही करू शकत. बघ भीमराव, मी एक व्यक्ती आहे आणि समाज हा माझ्यासारख्या काही व्यक्तींचा एक संच आहे. तुम्ही हस्तक्षेप करण्याबद्दल बोलत नाहीये मी, कायद्याने हस्तक्षेप करण्याबद्दल बोलतोय. आणि कायद्याला हस्तक्षेप करावा लागेल, कारण ही सामाजिक व्यवस्था, हा समाज तर उच्च जातीच्या लोकांनी बनवलाय. सामाजिक व्यवस्थेमध्ये ताकद त्यांची, पकड त्यांची. मग आम्ही काय फक्त भरडलं जायचं? हे लोक उघडपणे अशी सभा भरवून आमच्या लोकांना शिक्षा ऐकवतायत, खोट्या आरोपांमध्ये फसवतायत. असं कसं चालेल फौजदार साहेब? आणि कायदा इथे हातावर हात ठेवून बसलाय. तुम्ही हात उघडा आणि चला माझ्यासोबत. हट्ट नको करूस भीमराव. मी हट्ट नाही करत आहे, मी फक्त आमच्या हक्कांची मागणी करतोय आणि तुम्हाला त्यांचं रक्षण करावंच लागेल. कायदा माणसाला सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी असतो, ना की असं भटकत राहण्यासाठी, मजबूर होण्यासाठी. बघा, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर हा भीमराव इथेच उभा राहील. फौजदार साहेब, नाहीतर धरणावर जाऊन बसेल.
नाहीतर काही नवीन नाटकं करेल. म्हणून मी इथे आलोय, कारण पाहू शकेन की आज हा काय करतोय.